नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला खात्री आहे, देव जेव्हा नशीब वाटत होता, तेव्हा मी नक्कीच कुठल्यातरी टेंडरचं कॉस्टिंग काढत असणार. हे सुकू, चल ना कुठेतरी जाऊया विकेंडला. जाम कंटाळा आलाय रे. कित्येक महिन्यात आपण कुठे गेलोच नाही आहोत. चल 2 दिवस कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन निवांतपणे राहूया. ठीक आहे, पण तुला रजा मिळेल का शनिवारची? नाहीतर नेहमीप्रमाणे तुझा बॉस आपल्या प्लॅनिंगवर पाणी फिरवणार. खरे तर गेल्या 3 वर्षात असे फक्त एकदाच घडले होते, कारण मुळातच मी फक्त 2दा तिला बाहेर घेऊन गेलो होतो फिरायला. मी पुस्तकातून डोके न काढताच शैलीला विचारले, "अरे, असे काय करतोस? तुला कालच नाही का सांगितलं? या शनिवारी मला सुट्टी आहे म्हणून." शैलीच्या स्वरात सॉलिड नाराजी होती. अलीकडे माझं असंच होतं, लक्षातच राहत नाही. कामाच्या धबडक्यात ती रोजची टेंडर्स, मग कॉस्टिंग काढणं, सप्लायर्सशी बोलणं, त्यानंतर त्यांच्याकडून रेट्स घेऊन प्रपोजल तयार करणं, मग त्यात बॉसने 100 सुधारणा सुचवून ते पुन्हा नव्याने बनवायला सांगणं. जाम वैताग येतो हो. सगळं विसरायला होतं आणि मग शैली वैतागते. घरच्या कामाकडेच बरं तुझं दुर्लक्ष होतं म्हणून करवाते. अरे हो, ते राहिलंच. मी सुकुमार अनिरुद्ध बापट, ओरिएंटल केमिकल्स लिमिटेडमध्ये कॉन्ट्रॅक्ट्स मॅनेजर म्हणून काम करतो. राहायला विरार ऑफिस, दादर. त्यामुळे रोजची लोकलची धक्काबुक्की आमच्या 5वीला पुजलेली. शैली माझी सुविद्य पत्नी. सुविद्य एवढ्यासाठी की आपल्याजवळ असलेल्या प्रचंड विद्वत्तेच्या जोरावर मला सारखे सल्ले देणे. तिच्या मते मी 1 नंबरचा बावळट आहे. हा ती तिचा मूलभूत अधिकार समजते म्हणून. विशेषतः माझ्या काटकसरीला कंजूसपणा समजून तिने दिलेले सल्ले प्रचंड त्रास देतात हो. बाय द वे, शैली पूर्वाश्रमीची शैली देशपांडे आणि आता शैली बापट एका फार्मास्युटिकल कंपनीत तिथल्या डायरेक्टरची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करते. तिला सुट्टी मिळणे म्हणजे खूपच अवघड गोष्ट असते. अशी नोकरी असणारी बायको प्रत्येक पुरुषाला मिळो. त्यामुळे मी सुखी प्राणी आहे. पण यावेळी नेमकी तिला कशाची तरी सुट्टी मिळाली होती या शनिवारी आणि आता मॅडम माझ्या मागे लागल्या होत्या कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला म्हणून. किमान 8-10 हजारांचा बांबू. पण यावेळी कारणे सांगायला जागाच नव्हती. हो नाही करत मी डोके चालवले आणि माथेरानचे सौंदर्य एकदा तिच्या डोक्यात ठसवण्यात यशस्वी झालो. मागच्या वेळेस तिला केळव्याला नेऊन आणले होते, त्यामुळे आता यावेळी कुठेतरी लांब जाऊ अशी भुणभुण तिने लावली होती. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळीच आम्ही माथेरानला जायला निघालो. खरे तर मी शनिवारी सकाळी जायच्या मताचं होतो. उगीचच शुक्रवारच्या एका रात्रीसाठी पूर्ण भाडे भरायचे. पण सुट्टीचा एक क्षणही दवडायचा शैलीची इच्छा नसल्याने झक मारत आदल्या शुक्रवार रात्रीपासूनचे बुकिंग केले होते. रविवारी दुपारी परत फिरायचे. यावेळी शैलीने हट्टच केल्यामुळे ट्रेनने जायचे कॅन्सल करून मी माझी गाडी काढली होती. माझ्या 1857च्या जमान्यातली एक जुनी फियाट आहे. शैली सारखी मागे लागते, ही गाडी जुनी झाली, आता आपण नवी घेऊ म्हणून. पण मला ते पटत नाही. विनाकारण खर्च का करायचा? भलेही शैली गाडीच्या कर्जाचा हप्ता तिच्या पगारातून द्यायला तयार असेल, पण म्हणून उगीचच एवढा मोठा खर्च करायचा, तेही ऑलरेडी आपल्याकडे एक गाडी असताना. खरे तर गाडी घ्यायची अजिबात इच्छा नव्हती माझी. एवढ्या लोकल ट्रेन्स पुरवल्या आहेत ना सरकारने. पण शैलीचा हट्ट काय करणार. घेतली गाडी. पैसे शैलीच्या भावानेच दिले होते. मी नंतर हळूहळू फेडणार आहे म्हटलं. कुणाचं कर्ज डोक्यावर ठेवायला मला नाही आवडत. पण सुशील ऐकतच नाही. म्हणतो, ताईला लग्नाची भेट म्हणून दिली मी गाडी. लग्नाची भेट सेकंड हँड. आता मान्य आहे माझी फियाट जराशी जुनी आहे. म्हणजे गाडीच्या आधीच्या मालकाने त्याच्या बॉसकडून विकत घेतली होती 7 वर्षापूर्वी. त्याच्या बॉसने बहुधा 3-4 वर्षे वापरली होती फक्त. मी गेली 2 वर्षे वापरतोय गाडी. आता मला सांगा, एवढी नवी गाडी उगीचच का विकून टाकायची? ठीक आहे, दर 2 आठवड्यांनी तिला बंद पडायची हुक्की येते, पण म्हणून बदलून टाकायची लगेच? काही बांधिलकी नावाची गोष्ट आहे की नाही साली? असो. तर आम्ही दोघे माझी गाडी घेऊन माथेरानला जायला निघालो. नुकतीच सर्व्हिसिंग करून घेतलेली असल्याने यावेळेस मात्र गाडी अगदी टकाटक होती. पहिल्या झटक्यात स्टार्ट झाली. आधीच ठरल्याप्रमाणे शैलीने कुठल्या तरी हॉटेलचे बुकिंग करून ठेवले होते.
असल्या कामात ती एक्सपर्ट आहे. खरे तर त्या बाबतीत तिचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. मागे एकदा तिने माझ्यावर ते काम सोपवले होते आणि शेवटी आम्ही एका लॉजवर उतरलो होतो. परमेश्वराचे माझ्याशी काय वाकडे आहे कुणास ठाऊक. आता हेच बघा ना, सलग 2 दिवस सुट्टी लागून आलेली. मी किती मनोभावे प्रार्थना केली होती देवाची, बाबा रे, यावेळी माथेरानमधील सर्व हॉटेल्स हाऊसफुल असू देत. पण त्याने नाहीच ऐकले माझे. शैलीने बुकिंग मिळवले होते 1600 रुपये पर डे. माझा जीव तीळ तुटला होता. अरे मान्य आहे, पगार भरपूर आहे, पण म्हणून काय ही अशी उधळपट्टी करायची? आता तसं सगळे कटिंग होऊन 65,000 येतात माझ्या हातात आणि शैलीचे जवळपास 32. म्हणजे लाखाच्या घरात मासिक प्राप्ती आहे आमची. पण म्हणून एवढी उधळपट्टी? मला नाही आवडत पैसा खर्च करायला विनाकारण. 3 वर्षापूर्वी लग्नात घेतलेले बूट मी अजून वापरतोय. सूट परवाच अल्टर करून घेतलाय. तुम्हाला खोटे वाटेल, पण मी 2 महिन्यातून एकदा कटिंग करतो फक्त. त्यासाठी अजूनही मी माझ्या जुन्या घरापसल्या सलूनमध्येच जातो. जुने गिऱ्हाईक या कारणाखाली त्याच्याशी बार्गेन करता येतं ना, तेवढीच बचत. असो. गाडीने कसलाही त्रास न देता माथेरानचा घाट पार पडला आणि माझा जीव भांड्यात पडला. नाहीतर पुन्हा रिपेरिंगचा खर्च. हे मात्र मला प्रचंड आवडलं बरं का माथेरानच्या लोकांचं. गावात गाड्यांना अजिबात परमिशन नाही. केवढं मोठं प्रदूषण होतं आणि 7 दुणे 14 किलोमीटरचं पेट्रोलही वाचतं. शैली लागली होती मागे, आपण घोडा ठरवू या जायला म्हणून. पण मी माथेरानच्या दैवी निसर्गाचं सौंदर्य तिला अगदी ठामपणे समजावून सांगितलं आणि ती वरपर्यंत चालत यायला तयार झाली. तरी नशीब, आमच्या हॉटेल पॅकेजमध्ये नाश्ता, 2 वेळचं जेवण, चहा याचाही समावेश होता. हॉटेल बघितल्यावर मात्र मी सॉलिड खुश झालो. आमची रूम दरीच्या बाजूलाच होती. खरे तर आम्हाला दुसरीच रूम दिली होती आधी सांगून, पण मी भांडून ही रूम घेतली, पुन्हा त्याच दरात. व्हॅलीसाईड म्हणून लगेच 100 रुपये वाढवायला बघत होता तो मॅनेजर. बचमजी घाट बापटाशी आहे म्हटलं. मस्त नजारा होता. लांबपर्यंत पसरलेल्या डोंगररांगा. पावसाळ्याचा सीझन असल्याने सगळीकडे हिरवेगार गालिचे पसरलेले. आता 2 दिवस इथे मजेत आराम करायचा. आम्ही फ्रेश होऊन कपडे बदललेले आणि रिसेप्शनला फोन करून चहा मागवला. तेवढ्यात शैलीने फरमाईश केली, उद्या मात्र घोडा ठरवायचा रे. मला नाही होणार इतकं चालणं. किती लांब आहेत सगळे पॉईंट इथले. मी मनातल्या मनात हिशोब जुळवायला लागलो. एका घोड्याला 1500 रुपये दिवसाचे. बापरे, मी काय अजूनही धडताकट आहे, चालू शकतो हवा तेवढा. एकच घोडा घेऊया, तोही लांबचे पॉईंट्स पाहण्यापुरता. जवळचे पॉईंट्स काय चालतही बघता येतील रविवार. सकाळी 9:30-10ची वेळ. स्थळ माथेरान पोलीस चौकी. इन्स्पेक्टर राणे नुकतेच चौकीत येऊन पोचले होते. कॉन्स्टेबलने मागवलेल्या मस्त गरमागरम चहाचे घुटके घेत कुठली तरी फाईल चाळणे सुरू होते. तेवढ्यात फोन खणखणला. नमस्कार, माथेरान पोलीस चौकी. हवालदार सानप बोलतोय. समोर उभ्या असलेल्या हवालदार सानपाने फोन उचलला. नमस्कार सानप साहेब, मी कोरगावकर बोलतोय, हॉटेल सागरचा मॅनेजर. राणेसाहेब आहेत का? नमस्कार कोरगावकर साहेब. राणेसाहेब आहेत ना? चहा घेत आहेत, देऊ का? राणींनी मान वर करून सानपांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. कोरगावकर आहे, सागर हॉटेलचा मॅनेजर. तुमच्याशी बोलायचे म्हणतोय. फोनच्या माऊथपीसवर हात ठेवून सानपांनी हलक्या आवाजात राणींना सांगितले. तसा राणीने हात पुढे केला. बघू काय म्हणतोय. तसा माथेरानमधल्या सगळ्याच हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांबरोबर सानपांचा नेहमीच संपर्क येत असे. कशासाठी तेवढे विचारू नका. त्यामुळे कोरगावकरांशी ही त्यांची चांगली ओळख होतीच. नमस्कार कोरगावकर साहेब. बोला. राणी बोलतोय. सकाळ सकाळ आमची कशी काय आठवण काढलीत साहेब? इथे मोठा घोटाळा झालाय, तुम्ही लवकर या हॉटेलवर. कोरगावकरांचा आवाज प्रचंड घाबरल्यासारखा वाटत होता. काय झालं कोरगावकर, जरा स्पष्ट सांगाल का? राणे आता सावरून बसले. राणेसाहेब, अहो इथे रूम नंबर 13
काल एक नवरा बायको उतरले आहेत, म्हणजे नक्की काहीच कळायला मार्ग नाही. शुक्रवारी रात्री दोघांनी चेक इन केलं होतं. काल दिवसभर माथेरानमध्ये साईट सीइंग केलं त्यांनी. रात्री 9:30च्या दरम्यान रूमवरच जेवण मागवलं. आज सकाळीही एका घोडेवाल्याला बोलवलं होतं त्यांनी. तो 8:30लाच हजर झाला. बराच वेळ झाला तरी दोघेही येईनात. रूममधला फोनही कुणी उचलेना. म्हणून बॉय त्यांना बोलवायला गेला, तर दारही उघडायला तयार नाही. शेवटी आम्ही दरवाजाच्या फटीतून पाहिले, तर आत दोघेही अतिशय अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले आहेत. बहुधा जिवंत नसावेत दोघेही, म्हणून लगेच तुम्हाला फोन केला. साहेब, प्लीज काहीतरी करा. आमच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. उभा सीझन तोंडावर आलाय आणि नमनालाच ही भयानक घटना घडली. कोरगावकर प्रचंड अस्वस्थ वाटत होते. तुम्ही काळजी करू नका कोरगावकर, मी पोचतोच 10 मिनिटात. बाय द वे, नाव काय म्हणाल्यात त्या दोघांची? हो, मिस्टर अँड मिसेस सुकुमार बापट. राणींच्या कपाळावरच्या आठ्या अजून गडद झाल्या. सानप, चला हॉटेल सागरला. टीम घ्या आपली बरोबर. टीम? सानपांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले तसे राणे हसायला लागले. अहो, जे कोणी असतील त्यांना घ्या. एखाद्या पंचनामा करायचा झाला की जी 4 टाळकी आपण बरोबर घेतो ती घ्या आणि निघा. माझा अनुभव सांगतो. त्यावरून बहुधा 2 मुर्दे वाट पाहताहेत आपली. चामारी यांना पण इथेच येऊन मरायचे होते का? शेवटचं वर्ष आहे नोकरीतलं. सुखाने जाईल म्हटलं, पण आपल्या नशिबात हेच दिसते. सानप कर्णवादले. थोड्याच वेळात राणींची सगळी टीम फोटोग्राफरसहित हॉटेल सागरवर येऊन पोहोचली. कोरगावकर दारातच उभे होते. राणींना बघताच ते लगबगीने पुढे आले. राणेसाहेब, शक्यतो सगळं शांतपणे होऊ द्या. बाकीच्या ग्राहकांना कमीत कमी त्रास होईल असं पहा. राणे हसले. मी प्रयत्न करेन कोरगावकर, पण थोडाफार त्रास हा होणारच. बाकी एक काम करा, मी सांगेपर्यंत हॉटेलमधला कुठलाही पर्यटक चेकआउट करता कामा नये. मला गेल्या गुरुवारपासून हॉटेलमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे डिटेल्स हवेत. ईच अँड एव्हरी पर्सन. लगेचच. आणि तुमचा सगळा स्टाफ मला 10 मिनिटात इथे हजर हवाय. मी 5 मिनिटात घटनास्थळाला भेट देऊन आलोच. काय रूम नंबर म्हणालात तुम्ही? 13. बरोबर, पण ते दोघे जिवंत आहेत की मृत? नक्की सांगता येणार नाही साहेब, पण बहुधा मृत असावेत. आम्ही अजूनही दरवाजा तोडलेला नाहीये. तुमचीच वाट पाहत होतो. कोरगावकरांना उत्तर देण्याचीही संधी न देता राणे फटाफट घटनास्थळाकडे जायला निघाली. ही त्याची कामाची पद्धतच होती. बचाव हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हताच मुळी. आक्रमण शत्रूला, मग तो कसलाही असो, कुठलाही असो, कसलीही संधी न देता त्यावर तुटून पडायचे हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशस्वी कारकिर्दीचे गमक होते. ते ताबडतोब रूम नंबर 13कडे रवाना झाले. रूमच्या बाहेर एक वेटर उभा होता. त्याला त्यांनी इशाऱ्यानेच खाली जाऊन थांबायला सांगितले. रूममध्ये शिरण्याच्या आधी त्यांनी आजूबाजूचे निरीक्षण केले. रूम नंबर 13 ही 3ऱ्या मजल्यावर होती. हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर एकूण 6 रूम होत्या. मध्यभागी एकूण 2 लिफ्ट आणि एका बाजूने वर आलेला जिना. जिन्याच्या डाव्या बाजूने एकूण 4 खोल्या, तर उजव्या बाजूला 2 खोल्यांच्या मधोमध 2 लिफ्ट अशी व्यवस्था होती. हॉटेल एकूण तळमजला 4 मजले असे एकूण 5 मजली म्हणता येईल अशी वास्तू होती. 4थ्या मजल्यावर मात्र 2च रूम होत्या, ज्या अधिक प्रशस्त आणि आरामदायक असाव्यात. बहुधा जास्त पैसे खर्चायची तयारी असणाऱ्यांसाठी ती सोय होती. सगळं इंटॅक्ट आहे अगदी. स्वतःच्याच डोक्यावर एक हळूवार टपली मारत राणे रूम नंबर 13मध्ये शिरले. 13 नंबरच्या रूममध्ये राणेंनी प्रवेश केला तेव्हा त्यांच्या टीमने आधीच रूमचा ताबा घेतलेला होता. हवालदार सानप आणि त्यांची टीम कामाला लागली होती. फोटोग्राफर आपले काम करत होते. एक प्रेत बहुधा बेडवर आणि दुसरे बेडशेजारच्या आरामखुर्चीत पडलेले होते. आता दोन्ही प्रेतावर पांढरी चादर पांघरण्यात आली होती. सानप, काय सिच्युएशन आहे? हातातल्या केनने टीपॉयवर पडलेला शर्ट थोडासा उचलून धरत राणीने विचारले. सानप अतिशय अनुभवी होते. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कितीतरी खुनाच्या केसवर त्यांनी वरिष्ठांच्या बरोबरीने काम केलेले होते.
आज मात्र सानप थोडे गंभीर दिसत होते. साहेब, तुमचे म्हणणे खरे ठरले. दोघेही खलास आहेत. सॉलिड लोचा आहे, किचकट आहे. केस त्रास देणार नक्कीच. राणीने मान वर करून प्रश्नार्थक नजरेने सानपाकडे बघितले. सानप जेव्हा इतके गंभीर होतात तेव्हा नक्कीच बाब त्रास देणारी असते हे माहीत होते त्यांना. इथे माथेरानमध्ये तसे फारसे गुन्हे घडत नाहीत. झाले तर किरकोळ माऱ्या, पाकीटमारी किंवा लॉज मालकांच्या विरोधात कस्टमर्सने केलेल्या फसवणुकीच्या किरकोळ तक्रारी असे स्वरूप असते. गेल्या 2 वर्षात प्रथमच अशी घटना घडली होती आणि तोही एक साथ दोन मृत्यूंची. सानप, हो साहेब, सगळी रूम चाळून काढली. 2 प्रेते पडली आहेत, पण मृत्यूंचे कारण म्हणता येईल अशी एकही गोष्ट नाही. प्रेतांच्या एकंदर स्थितीवरून विषप्रयोग झालेला नाही याचा अंदाज बांधता येतोय. दोघांनी आत्महत्या केली म्हणावे तर तसेही दिसत नाहीये, कारण आत्महत्येचं एकही साधन जवळपास दिसत नाहीये. रूममध्ये साधी सुई देखील सापडली नाही. रूमला एकच खिडकी आहे, दरीकडे उघडणारी, पण ती देखील आतून बंद आहे. दरवाजा आतून बंद आहे, त्यामुळे बाहेरून कुणी आत आले असल्याची शक्यता नाही. बाथरूम चेक केलं, अटॅच्ड आहे, तिथेही खिडकी नाही. सगळं जागच्या जागी आहे. तरीही एक गोष्ट संभ्रमात टाकतेच आहे. सानप बोलत होते. कसला संभ्रम? सानप राणीने विचारले. तुम्ही प्रेत बघा साहेब, तुमच्या लगेचच लक्षात येईल. सानपांनी पुढे सरत एका प्रेताच्या चेहऱ्यावरची चादर बाजूला केली. एका अतिशय सुंदर तरुणीचा चेहरा होता तो. जिवंतपणी ही तरुणी खरोखरच सौंदर्यवती असावी. चेहऱ्यावर उघळलेल्या केसांच्या फ्लिक्स तिच्या सौंदर्यात एक विलक्षण मादकपणा आणत होत्या. लांबसडक केस, चापेकळीसारखे नाक आणि तिचे डोळे तिचे मात्र विस्फारलेले होते. त्या डोळ्यात समोर वाघ पाहिल्यासारखी मूर्तिमंत भीती होती. जणू काही मृत्यूपूर्वी तिने काहीतरी भीतीदायक असे बघितले असावे. साहेब, पोस्टमार्टम नंतर काय ते कळेलच, पण माझ्या अनुभवी सांगतो, कसला तरी भयानक धक्का बसल्याने तिचे हृदय बंद पडले आहे. पण गंमत म्हणजे हार्ट अटॅकची कुठलीही लक्षणे शरीरावर नाही आहेत. सानप पुढच्या प्रेतावरची चादर दूर करता करता म्हणाले. इथेही तीच परिस्थिती होती. साधारण 32शीचा असेल तो. हा तिचा नवरा होता. राणीने तोंड वाकडे करत विचारले. डोक्याला टक्कल पडायला लागलेले काळसर वर्ण, पुढे आलेले दात. इतक्या सुंदर तरुणीचा नवरा हा असेल यावर विश्वास ठेवणे जड जात होते राणींना. नशीबवान होताच आला. राणी स्वतःशीच पुटपुटले. काय म्हणालात साहेब? सानपाने विचारले तसे राणींनी सावरून घेतले नाही. नाही काही नाही. प्रेत पोस्टमार्टमला पाठवून द्या. त्यानंतरच तपासाची दिशा ठरवता येईल. तोपर्यंत मी हॉटेलच्या स्टाफशी आणि इतर कस्टमरबरोबर बोलतो. बघू काही माहिती मिळते का ते. राणी पुन्हा रूमच्या दाराकडे जायला वळले. त्यांच्या लक्षात आले की हॉटेलचा मॅनेजर दारातच उभा होता. त्याचे लक्ष त्या तरुणाच्या प्रेताकडे लागलेले आणि डोळे विस्फारलेले. साहेब, हा तो नाही. म्हणजे हे मिस्टर बापट नाहीत. हा कुणीतरी दुसराच माणूस आहे. मिस्टर बापट कमालीचे देखणे आहेत. म्हणजे होते. म्हणजे मॅनेजर सॉलिड गोंधळला होता. राणी चमकले. तसेच गरकर पुन्हा मागे वळले आणि आरामखुर्चीकडे आले. त्या प्रेताकडे पुन्हा एकदा पाहताना यावेळेस मात्र त्यांना ते जाणवले. त्यांनी काहीतरी पाहिलं होतं. आरामखुर्चीतच आपण बसलो तो तळ आणि हात टेकवायची लाकडी पट्टी या दोन्हीच्या मध्ये एक कागदाचा बोळा अडकलेला होता. राणीने उत्साहाने तो बोळा सोडवून घेतला. बहुतेक एखाद्या जुन्या वर्तमानपत्राचा तुकडा होता तो. त्यावर लालसर शाईने की रक्ताने वेड्या वाकड्या अक्षरात लिहिले होते. तो परत आलाय, मला खात्री आहे. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.